डगआउट मध्ये जर एक्स्ट्रा दिसले पेनल्टी आहे 2 रनची. पंचांच्या भूमिकेत स्वतः आता सनी दाखल झालेत. एका बाजूला अथर्व, एका बाजूला प्रताप. मॅचला सुरुवात, गेम इज ऑन. एका बाजूला अमन आणि अमनच्या साथीनं संतोष, तर गोलंदाजी मार्कवरती अंकुश. पहिलाच बॉल, चांगला क्षेत्ररक्षण. इथून आपण पाहतात आता या मॅचला सुरुवात आणि आजच्या दिवसातील 7वा सामना. आजच्या दिवसातील आपण पाहतात खूप सुंदर पद्धतीनं या स्पर्धेची दमदार सुरुवात झाली. मुकेश यांना देखील आपण पाहतात आमच्या साथीनं मुन्ना सिंगल मिळाली. एक आगळ्या वेगळ्या ॲक्शनसाठी जाणला जाणारा फलंदाज ज्याचं नाव आहे संतोष. फार वेळानंतर तो DNCC ला जॉईन करतोय आणि आता जॉईन यासाठी करतोय तर तो इथून येणाऱ्या काळात धावांचा वेग वाढवण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. नाव आहे संतोष. एक आगळी वेगळी ॲक्शन आहे त्याची. फलंदाजीचा स्टान्स वेगळा आहे. षटकातील पुढचा बॉल. आता इथे आपण पाहू शकता येतोय तो म्हणजेच डॉट बॉल. बॉलचा खेळ झाला. 3-3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन. खूप चांगल्या पद्धतीनं शाकीरनं खेळ दाखवला आणि सुपर 8चं तिकीट मिळवलं. षटकातील पुढचा बॉल. यावाला क्रॉस बॅटनं खेळायचं होतं. डॉट बॉल येतोय सलगचा दुसरा. अंकुश सांगतात की नवा कोरा फरीचा बॉल आम्ही चांगला हाताळू शकतो, आमची ती क्वालिटी आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आत्तापर्यंत गोलंदाजी देखील केलं, चांगल्या पद्धतीची सध्या गोलंदाजी होते. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 2. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला फटका तर खेळलाय खरा, सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन. वेऊर चषक 2026 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात एक क्रिकेटचं मोठं आणि जबरदस्त आयोजन नियोजन. बिटवीन द गॅप संतोषच्या बॅटमधनं आलाय दमदार चौकार. 4 रन. बघा ॲक्शन रिप्ले. तो फटका खेळला शेवटपर्यंत त्या बॉलकडे पाहत राहिले परंतु बॉल थांबायचं नाव घेणारा नव्हता. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती 7 आहेत. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत संपला. थोडंसं स्पीडअप करत चला कारण टायमर तुमच्यासाठी सेट आहे. फिल्डिंग टीम लक्षात घ्या 12 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण होणं गरजेची भूमिका आहे. पहिल्या षटकात अमन 4 बॉलमध्ये 2 रन तर एका बाजूला संतोष 2 बॉलमध्ये 5 रन. ही सध्या त्यांनी देखील बॅटिंग केलं. पुढील होणारा सामना तोही तेवढाच महत्त्वाचा असेल. त्याही मॅचचा टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील सामने जर तपासून पाहिले तर 16 संघ आपलं नशीब आजमावत आहेत. सचिनजी प्रजापती साहेब त्यांच्या माध्यमातून इथे लकी ड्रॉ करिता महिलांसाठी जे इथे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांनी ड्रेसेस अवेलेबल केलेत त्या सचिन प्रजापती साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील आणि तो लकी ड्रॉ इथून पुन्हा एकदा आपण करणार आहोत. प्रजापती साहेबांच्या माध्यमातून जे ड्रेस आलेत त्याच्यासाठी फटका खेळला. इथे रनआउटची संधी बनवू शकते परंतु वेगानं इथे आपल्याला पाहायला मला सिंगल मिळत आहे. चला ते लकी ड्रॉही तिथून काढले जातील. लाल्या तिथे असतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. पंकज दादा देखील आहेत आणि तदनंतर तिथून ते लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला रनआउटची संधी बनते आणि फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन. पंचाने बोट उचललं आकाशाकडं. संतोष बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेत. सुमित दाखल होत आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सरावली. फटका खूप चांगला अगदी येता क्षणी ऑन द टोस. काय फटका मनगडाच्या साह्यानं. जबरदस्त टायमिंग, खूप चांगला टायमिंग. बॉल सीमारेषेच्या बाहेर. फक्त दिशा, फक्त कलात्मकता आणि ते सगळं काही बघायला मिळालं. क्रिकेटचं मादक सौंदर्य. फ्लिक ऑन द रिस्ट. DNCC या संघाच्या डगआउटमधनं टाळ्या वाजतात. टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतोय. व्हाईट बॉल मागील बॉलचं हे आहे प्रेशर. आता सध्या
धावसंख्या जाऊन पोहोचते 13. या धावसंख्येवरती अगदी गुलाबी थंड हवा आपल्याला पाहायला मिळते अंगाला बिलगून जात असताना. आणि तदनंतर या स्पर्धेची आज सुरुवात देखील झाली. टॅप केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड देखील करतात. आता मिळतंय ती म्हणजे सिंगल. आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 रन. बॉलचा खेळ झालाय 4. चला इथून लकी ड्रॉचे भाग्यवान विजयी आहेत आणि ते भाग्यवान विजयी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण असतील? फटका फसलाय, बॉल चाललाय कव्हरला, षटकार. आणि त्या ड्रेससाठी विजयी असणाऱ्या आपण पाहता ताई आहेत, ज्यामध्ये नाव आहे विधी, कल्याणी आणि कृतज्ञा. या 3 आपल्याला पाहायला मिळतात विजयी आहेत तर हा ड्रेस. आणि त्यांना आपण ते देणार आहोत लकी ड्रॉचे, जे प्रजापती सरांनी ड्रेसेस ठेवलेत आणि त्यांच्याकडनं आपण देणार आहोत हे ड्रेस. थँक्यू सो मच. ज्यामध्ये विधी आहेत, कृतज्ञ आहेत आणि आणखीन एक नाव कल्याणी या आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं, 2 षटकांचा खेळ इथे चालू आहे. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल या दुसऱ्या षटकातला. पाकधर नेटवर्क्स याही संघानं, खऱ्या अर्थानं याही टीमनं खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतात काम केलंय. आणि पाकधर नेटवर्क्स आज पालघरचं तेही ब्रँड होत आहे. एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामिका स्टार मेहुल पाटील यांचा संघ, तर त्यांच्या विपक्षात शिवराज वेऊर हे संघ आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर आई एकविरा यारी दोस्ती अल्लाळी आणि युवा टायगर आणि तदनंतर सरावली. आणि तदनंतर आपण पाहतायत प्ले बॉईज बोईसर आणि TTS चिंचणी. असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नेक्स्ट मॅच या टॉससाठी शिवराज वेऊर आणि विपक्षात जय जोगनादेव आगवण वामिका स्टार. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. शाकीर मुलाई आणि धीरजशी कॉन्टॅक्ट करा, कारण सुपर 8साठी टी शर्ट्स आहेत. त्या टी शर्ट आपण साईजनुसारच प्रिंट करणार आहोत. तर शाकीर, आपण आपले जे खेळाडू आहेत त्यांची नावं आणि साईज द्या. तिथे धीरज पाटील लाले आहेत. टॅप केले बॉलला, तिथे क्षेत्ररक्षण आणि बॉल. इथून आपण पाहू शकता आता काय घडलंय, काय बिघडलंय. शेवटच्या क्षणाला चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग केलंय. पाहूया काय घडतंय. उत्कर्ष एक सध्या गोलंदाजी मार्कवरती सरावली, चांगले स्कोरर देखील आहेत ते. आणि तेच उत्कर्ष आता सध्या दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. हे बघा क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळतं मागील बॉलवरती आपण पाहिलं. सेफ आहे, सेफ आहे, सेफ आहे गोलू. षटक क्रमांक 3 आणि धावसंख्या 15. आज पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीत अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. या संपूर्ण स्पर्धेपासून 3 दिवस आपण जोडणार आहोत. उत्कर्ष गोलंदाजी मार्कवरती, पहिलाच बॉल 1 रन. फटका इथे देखील खेळलाय, बॉल नाही आला व्यवस्थित बॅटवरती. शॉर्ट बॉल होता, त्या शॉर्ट बॉलचा नाही इथून वापर करू शकले व्यवस्थित. मंचाई फटका खेळू शकत होते ऑन साईडला. आता इथे देखील फटका खेळला, डॉट बॉल येतोय. गोलू यांच्या बॅटमधनं आता डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. एका बाजूला सुमित सारखा फलंदाज आहे गोलू, तुम्ही सिंगल डबल याही खेळायला न्याय दिला तरी मजा येईल या मॅचमध्ये. षटकातील पुढचा बॉल, फटका खेळलाय आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौथा बॉल डॉट गोलूचा अँड विकेटचं पतन गॉन. फलंदाज मैदानाच्या आत, ज्यांचं नाव आहे आशिष आणि ते सध्या झाले दाखल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता आशिष कुठल्या पद्धतीने खेळ करतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. या षटकातील पुढचा बॉल घेऊन याही बॉलला आशिषचा फटका फसलाय. काय गोलंदाजी अफलातून उत्कर्षी बाद.
विनीत मर्दे यांचं खूप चांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट ते सध्या ऑपरेट करतायत. सातपाटी मधून बिलॉंग करत असताना सातपाटी गावचा लखलखता तारा येणाऱ्या काळात पागधरे नेटवर्क्स यांच्यामधनं पालघरची कमान सांभाळेल यामध्ये तेळ मात्र शंका नाही. आणि तेच विनीत मर्दे अगदी हुशार आणि तंत्रशुद्ध म्हणून ऑपरेटर या भूमिकेत सध्या आहेत पागधरे नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीवरती. फटका खेळलाय क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. टाळ्या वाहिल्याच हव्या. या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात, कारण क्षेत्ररक्षण केलंय. खूप चांगला ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा विनीत मर्दे दाखवतील आम्हाला. बघा हा फटका खेळला आणि तदनंतर जबरदस्त क्षेत्ररक्षण. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले, अगदी त्या मातीमध्ये लोळले आणि तदनंतर त्या बॉलला थांबवलं. बॅटमधनं फटका निघाला होता चांगल्या पद्धतीचा. एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, 100 वेळा बघत राहावं क्षेत्ररक्षण, कारण हे डेडिकेशन आहे संघासाठी आणि आपल्या गावासाठी. बॉलचा खेळ झाल्या मुन्ना दर्शवत आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकाचा खेळ ज्यावेळेला संपला त्यावेळेला रणसंख्या 16 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 4. 16ला धक्के 4 आहेत. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहूया कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. गोलंदाज रोहन यांना आपण पाहताय. पाहूया आता रोहन काय करतायत या मॅचमध्ये, कारण आतापर्यंत DNCCला बांधून ठेवण्याचं काम केलंय. जरी 2 चौकार आले असतील, चांगल्या पद्धतीचा इथे देखील रनआउटची संधी होती. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं आता आकार घेईल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 17 या धावसंख्येवरती. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी. एका बाजूला सरावली हा संघ आहे, अनबीटेबल नावामध्ये आहेत अनबीटेबल. पाहूया आता ते कुठल्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघाला बीट करून आपलं अनबीटेबल हे पद अगदी जिवंत ठेवतील. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहन हाफ ट्रॅकरचा बॉल आणि सुमितच्या बॅटमधनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. सुमितकडे क्वालिटी आहे मी म्हणेन. सुमितला तुम्ही शॉर्ट बॉल नाही देऊ शकत. जर शॉर्ट बॉल दिले त्या शॉर्ट बॉलवरती तो नाही सोडणार आणि इथून त्यांच्या बॅटमधनं आलाय चौकार. बघा ॲक्शन रिप्ले, ज्या पद्धतीने त्यांनी फटका खेळला, क्रीजचा योग्य वापर, गुडघा वाकवला, बॉलला पाठवून दिलं आणि आता रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 रन्स. 21 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. यापुढील होणारा सामना एका बाजूला शिवराज वेऊर आणि जय जोगनादेव आगवन, वामिका स्टार. डॉट बॉल. आता मागील जो चौकार आला, आता तदनंतर त्याने डॉट बॉल देखील दाखवलाय. प्रणित श्रीधर राऊत यांच्या माध्यमातून ही टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज इथे बाद, विकेटचं पतन, धक्का लागलाय आणि तो धक्का आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थात चौथा गॉन. रन सध्या फलकावरती. धावांची गती जर तपासून पाहिली तर 21 रन्स आतापर्यंत मैदानाच्या आत. याही वाला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि आता इथून हे क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्यांचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा जाऊन पोहोचत आहेत त्या म्हणजेच 22. अगदी षटकातील बॉल आहे शेवटचा. हे सरावली संघानं दाखवून दिले की समोर कुठलाही संघ असू दे, ज्या पद्धतीनं आम्ही संघाला इथून रेडी केलं, तयार केलं, खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बघा शेवटच्या क्षणाला अंग झोकून दिलं आणि ही क्वालिटी असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल आणि अगदी शेवटचा बॉल. 22 नंतर फलकावरती आहेत. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षण इथे देखील चांगल्या रनआउटची संधी. 23 धावा धावफलकावरती, 24 धाव्यांचं माफक टार्गेट. या नेक्स्ट मॅचचा टॉससाठी एका बाजूला शिवराज वेऊर आणि एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच जय जोगनादेव आगवन, वामिका स्टार. टॉससाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संतोषदा पाटील जोडले जातील. तुर्ताच या बोथ कॅप्टन कम टू दी टॉस.
वाणी सर, तुमच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन होईल. निलेश वाणी सर इथे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. एका बाजूला आगवण आणि एका बाजूला शिवराज वेऊर याच विभागातला तो संघ आहे. आणि दोन कॅप्टन या आगवणकर आणि एका बाजूला शिवराज सुमित आपण देखील यायचं आहे. कमी धावांची टोटल, मजा येईल मॅचमध्ये. वाणी भाऊंना द्या टॉस. कॅप्टन आलेत का दोन्ही? शिवराज्य वेऊरचा आलाय कॅप्टन. आगवणकर आगवणचं देखील कॅप्टन आलाय आणि तिथे मागचा कॉइन देखील स्पिन होईल. एका बाजूला विकास आहे, एका बाजूला आपण पाहतात सूरज उपाध्याय. दोन कॅप्टन आणि त्या कॅप्टनमध्ये टॉस. पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव ज्यांचं नाव निलेश वाणी, YBCC या संघाचे संस्थापक. आणि आता इथून मागचा कॉइन इथून आपल्याला पाहायला मिळतोय, स्पिन होतं. विकास म्हणजेच अगदी चालबाज. विकासनं दर्शविलं की भाई हातात कुठे कॉइन आहे ते आम्हाला माहिती आहे आणि लगेच त्याच हातावरती त्यांनी निशाणा साधला. त्यांचं नाव आहे विकास माच्छी. मजा येईल या मॅचमध्ये. कॉइन स्पिन तर जरूर झाला आणि त्यावेळेला कॉइन स्पिन झाल्यानंतर विजय हा टॉसचा कुठला संघ झाला या सगळ्या गोष्टी आम्हाला पोहोचवतील. आपण निश्चित स्वरूपात आमचे कॅमेरामॅन देखील यांना सोडायला तयार नाहीत. ते सांगतात की शेवटपर्यंत यांची चर्चा काय ती संपूर्ण कैद करूच आता. चला बॅट्समन द्या मैदानाच्या आत आणि तदनंतर मॅचला सुरुवात करायची आहे. सरावली संघ तुम्हाला विनंती आहे, फिल्डिंग समोरच्या संघानं सेट केले. आमचे आहेत प्रेक्षक राजे, ते घेतात मॅचचा आनंद. व्यासपीठावरती माता भगिनी आपल्याला पाहायला मिळतात. आज वेळेचा विचार केला तर 12:30 होत आलेत, परंतु आत्ता देखील त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपात ते थांबलेले आहेत. जगदीश माच्छी ब्रँड खेळाडू, अगदी आपण पाहू शकाल, कोणी सांगणार नाही त्यांचं लग्न झालं. एक युवा 18 वर्षाचा खेळाडू म्हणजे जगदीश. फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, लयचं चषक गाजवलं त्या पठ्ठ्यानं. अफलातून ट्रिमांडस बॅटिंग. तदनंतर क्षेत्ररक्षण देखील कॉर्डिनेशन काय असतं ना आगवण संघाकडनं शिकावं. फिल्डिंगचा दर्जा म्हणजेच आगवण, बॅटिंगचा क्लास म्हणजे जगदीश माच्छी आणि फसलेले सामने शोधून काढणारा खेळाडू विकास आणि जग्गूची A1 हुकमे एक्क्यांची जोडी तीही आपल्याला बघायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. चला इथून मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. चला बॅट्समन पाठवा. प्रणित राऊत, आपण फार वेळ घेताय मित्रा. स्वतः एक संघ त्यांनी प्रायोजक केल्या, भारवे डेकोरेटर्स चे स्वतः ते प्रॉपरायटर आहेत. आणि 24 बॉलमध्ये 24 रनची गरज असताना 2 एक्सपिरियन्स खेळाडू दाखल झालेत मैदानाच्या. विजयासाठी 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत. मॅचला जिंकण्यासाठी 24. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅचचा तोही टॉस झालाय. निलेश सर ते आम्हाला दर्शवतात की टॉस जिंकलाय कोणी? निलेश वाणी सर. आगवण वॉन द टॉस, इलेक्टेड टू बोल फर्स्ट. मॅचला सुरुवात होत आहे. सध्या जाऊया या मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती एक चांगली मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल, यामध्ये ते मात्र शंका नाही. लेट्स टाइमर ऑन. आणि तेही विनीत मर्दे यांनी दाखवलं. पहिलाच बॉल वाईट +1. गरिबी में आटा गेला. तुमच्याकडे धावा कमी आणि त्या धावा कमीमध्ये तुम्ही पहिलाच बॉल हाताळा, स्वेअर नाही चालणार. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची गोलंदाजी अचूक असावी. आता इथे देखील धावा तुम्ही फारच कमी ठेवल्यात आणि त्यामध्ये जर तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी करणार तर तुम्हाला फक्त आणि फक्त धक्के आणि त्रास ह्याच गोष्टी पाहायला मिळतील. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 22ची गरज. पायावरती बॉल आदळलाय. प्रणित राऊतनं सांगितलं की चल सिंगल तर मिळतोय. आता इथून सिंगलनं स्ट्रायकिंग एंड रोटेट झाली आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर 1 बॉलचा खेळ संपला आणि 1 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रनसंख्या फलकावरती 3 आहेत. एका बाजूला प्रताप पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी. 7:30ला ते मैदानाच्या आतमध्ये उभे झालेत. आत्तापर्यंत एकाच जागेत. मनुष्य प्राणी हा भरपूर विचलित करणारा प्राणी आहे, त्यामध्ये प्रताप यांचं कौतुक करावं तेवढं कमी. ते फक्त आणि फक्त 7:30 वाजल्यापासून त्याच रिझनमध्ये नो बॉल. एका बाजूला सनी मोरे ते सांगतात की अंडरआर्म क्रिकेट आम्ही फार त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही, त्या क्रिकेटला फार प्रेम देत नाही, पण तो लेदर क्रिकेट, नवा कोरा फरीचा चेंडू ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये कसा हाताळावा ते त्यांना माहिती. ऑन स्क्रीन आपण सनी यांना पाहताय
आणि सध्या पंचांच्या भूमिकेत. घरी वहिनी मॅच बघत असतील तर सांगतील की उद्या सकाळी फर्स्ट शिप आहे, तरी देखील यांना सध्या क्रिकेटचं पडलं आहे. क्रिकेट आमचं प्रेम आहे. वहिनी आत्ता आली असेल, पण तो क्रिकेटवरती आम्ही अनेक वर्ष क्रिकेटला अगदी लहानपणापासून वयाचे 3 ते 4 वर्षाच्या असतानापासून आम्ही प्लास्टिकची बॅट घेऊन मोठे झालो आहेत. आणि सनी दर्शवतील त्यांना की तुम्ही आता आलात, परंतु क्रिकेटवरती आमचं वेगळं प्रेम आहे. जाऊया मॅचकडे. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर तपासून पाहिलं तर 5 रन. पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलचा खेळ झाला. गोलंदाज तयार. सेन्सिबल क्रिकेट. जबरदस्त जबरदस्त मानायला पाहिजे रोहन यांना, ज्यांनी क्षेत्ररक्षण पाहिलं, क्षेत्ररक्षकापासून दूर त्या बॉलला फक्त दिशा दिली आणि तदनंतर धावा शोधली, ती म्हणजेच एक. आता 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 6 ही सध्या आपल्याला पाहायला मिळते. प्रणित एका बाजूला, रोहन. प्रणितकडनं फार अपेक्षा आहेत, कारण संघाचा एक एक्सपिरियन्स आणि महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्यांच्याचकडे ती धुरा आहे. अनबीटेबल सरावली. षटकातील पुढचा बॉल. आता क्षेत्ररक्षक पुढे आणलेत. नरमातानं खेळले. त्यांना माहिती आहे या मॅचमध्ये मोठे फटके खेळलेत तरी देखील आपण निश्चित स्वरूपात जर अडचणीत येऊ शकतो, तर मग सिंगल डबलनं याही मॅचमध्ये आपण असे जिवंत आहोत. फक्त पुश करा, खुश राहा, सध्या तेच चाललंय. त्यांनी फक्त सॉफ्ट हँडचा वापर केला. धावसंख्या 7. बॉलचा खेळ झाला 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 रन. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा फटका खेळला. वेगानं 1 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नेक्स्ट मॅच एका बाजूला जय जोगण्यादेव आगवण, विपक्षात शिवराज्य वेऊर. या शिवराज्य वेऊर संघाचा वेगळा इतिहास आहे. अगदी नवीन संघाची बांधणी केली होती आणि सुरुवातीचा का तुफान गाजवला. म्हणजे जिथे जायचे तिथे बक्षिसासाठी पात्र ठरायचे. एक शिवराज्य वेऊरचा तो काळ होता. राहुलची गोलंदाजी, सुमितची बॅटिंग असेल, सूरज उपाध्याय तेव्हा चालायचे. या हेवाला फटका खेळलाय. फेकी खराब आणि इथे आपण पाहतात बाल बचे. नशीबानं 7. सुमितची फेकी खराब. रनसंख्या फलकावरती 9 बॉलचा खेळ झाला, तो म्हणजेच 5. आता करायच्यात तुम्हाला 15 बॉल आहेत, तुमच्याकडे 19. फेकी खराब होती. DNCC बोईसर, राहुल गुप्ता आणि रोनक गुप्ता यांनी स्पॉन्सर केले टी शर्ट खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. अमनला मात्र पुढे घेतले. बॉल आहेत 19 आणि रन करायच्यात 15. जसं आम्ही बोलतो तसं विनीतनं इक्वेशन बोर्ड समोर आणलं. हे तुमच्याकडे परिपक्वता असायला हवी. कमी कालावधीत विनीतनं आपल्या स्वतःच्या नावाची चर्चा केली. फटका चांगला. डिक्लेअर झोन. प्रताप सरनाईक जिथे आम्हाला दर्शवतात की आहे सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती 10. आता बॉल आहे तुमच्याकडे, ते म्हणजेच 18 मध्ये रन करायच्यात 14. बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायच्यात 14. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये करायच्यात मॅचला जिंकण्याकरिता 14. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच शिवराज्य वेऊर आणि विपक्षात संघ जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार. आगवणकर रात्री 1 लाखाने मॅच लागवते. संपूर्ण गाव घेऊनच येणार, कारण क्रिकेटवरती त्यांचा प्रेम. आता जगदीश सांगतात की हो मी कन्व्हिन्स आहे याच्याबद्दल. त्यांचीच देखील मागे स्पर्धा झाली. जबरदस्त क्राऊड. आगवणमध्ये जा, तुम्हाला फक्त क्रिकेटवरचं प्रेम करणारीच व्यक्ती मिळतील. अगदी आगवणची माणसं साधी भोळी म्हणायला हरकत नाही. शहाळ्यासारखी मधुर. जर कोणावरती प्रेम केलं तर ते फक्त प्रेम, आणि ते त्यांनी दाखवलं. आणि हीच ऑन स्क्रीन आगवणकर वामिका स्टार या संघानं सध्या खूप जास्त चर्चा राहिली. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 13 रन करायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल. फुलरलेनचा बॉल होता. फटका खेळण्याचा प्रयत्न प्रणीतचा, थोडेसे इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी. काय घडले काय बिघडले या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सचिन बाबू यांचा दावा आहे की स्टम्प्सवरती बॉल लागलाय का, आता त्याही गोष्टी पाहिल्या जातील. नॉट आउट. आता इथून आपण पाहू शकता
16 बॉल आणि 16 बॉलमध्ये रन करायचे, तिथे 13 हे पाहतो ॲक्शन रिप्ले होता. आधीच ठरवलं ऑफसाईडचा बॉल होता, छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्या बॉलला खेळू शकत होतात. म्हणजे अगदी थोड्या बाजूने तो बॉल पडलाय. या बॉलला बिटवीन द गॅपचा हा फटका आणि प्रणीतच्या बॅटमधनं आता एक संधी मिळाली, नंतर आलाय अतिशय सुंदर पद्धतीचा हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावांची गती जर तपासून पाहिली तर आत्तापर्यंत आम्हाला मुन्ना दर्शवत आहेत की धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 15. षटकातील बॉलचा जर विचार केला ना तर आत्तापर्यंत बॉल फेकून झालेत ते म्हणजेच 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्या वेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं सध्या खेळ चालू असताना जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलंय आज संपूर्ण या स्पर्धेत. आज पहिला दिवस, पहिल्या रात्रीत अफलातून क्रिकेट. चला थोडं स्पीडअप करा DNCC. धावा थोड्या कमी राहिल्या आणि त्या कमी धावा राहिल्या त्याचं थोडंसं टेन्शन, त्याचं थोडंसं दुःख होतं. प्रत्येकाला हवा असतो तो विजय, प्रत्येकजण जिंकण्याकरिता दाखल झालेला असतो. 15 बॉलमध्ये रन करायच्यात 9. फटका इथे फसलाय, खराब फटका. हे फटके जे तुम्ही शोधतात ते चुकीचे आहेत आणि ते आता फलंदाज बाद झालेत बॉक्स विकेटच्या रूपानं. गॉम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे दाखल होतात सध्या चिन्मय, प्रणीत बाद झालेत. 14 बॉलमध्ये करायच्यात ते म्हणजेच 9. आता नवीन फलंदाज चिन्मय हे सध्या दाखल होताना बघायला मिळत आहेत. 14 बॉल 9. सरावली एका बाजूला DNCC हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडूमध्ये 9 धावा. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाज तयार. सेन्सिबल क्रिकेट बघा, हे महत्त्वाचं आहे. डिक्लेअर झोनकडे पंच दर्शवतात आम्हाला की ही सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने रनसंख्या 16. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये रन करायच्यात 8. 13 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. श्रुती घरत वन ऑफ द बेस्ट अशी आमच्यासाठी ज्यांनी कमेंट दिली. सातत्यानं श्रुती घरत ते बेटेगावचं ते अनमोल रत्न आहे आणि ते सातत्यानं आम्हाला प्रेम देणारं नाव राहिलेलं आहे. थँक्यू सो मच श्रुतिक, तुमचं देखील स्वागत आहे या वेऊर चषकात. सातत्यानं तुम्ही आमच्या कलेची दखल घेत असता, तुमचे मनपूर्वक धन्यवाद श्रुतिक घरत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये रन करायच्यात 8. एका बाजूला अनबिटेबल सरावली, विपक्षात जय बजरंग DNCC बोईसर हा सध्या आपल्याला सामना पाहायला मिळतो आणि हे आमचं कॉमेडी स्टुडिओ. थँक्यू सो मच कमरामान आणि त्यांच्या साथीनं मुन्ना आहेत. एका बाजूला आमचे गुणलेखक आहेत, त्यानंतर आमचे चिराग काका आहेत आणि विनीत मर्दे यांनी मात्र आज मन जिंकणारं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला दाखवलं खूप चांगल्या पद्धतीनं. मी पाकधर नेटवर्कचं कौतुक का करीन तर खऱ्या अर्थानं सुरुवात त्यांनी केली आणि सुरुवातीच्याच काळात मन जिंकण्याचं काम करताय. म्हणतात ना की तुम्ही सुरुवात कुठे करता आणि ती सुरुवात केल्यानंतर तुम्ही त्या सुरुवातीत कसं पूर्णपणे उतरता या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि कुणाल पाकधरे आणि पाकधरे नेटवर्क्स यांचं कौतुक करावं तेवढं कमी. खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी प्रगती केलं आणि तेच सध्या पाकधरे नेटवर्क्स आमच्या साथीनं जोडत आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायच्यात 8. चला थोडं स्पीडअप. जय बजरंग DNCC बोईसर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती अमनचा पहिला बॉल नो बॉल पंचाने दर्शविला. आता सध्या आपण पाहू शकता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये रन करायच्यात 7. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 7 धावा. DNCC सॉफ्ट हँडनं फटका खेळलाय, रनआउटची संधी बनते. इथे देखील आपण पाहू शकता आता देखील सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं आता 11 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. DNCC संघ जाणतो की असे फसलेले मॅच आम्ही अनेक वेळा आमच्या बाजूनं फिरवलेत, परंतु आता तुम्हाला विकेट फॅक्टरी भूमिका महत्त्वाची आहे. जर विकेट मिळाली ना तर मॅचमध्ये मजा येईल. इथे देखील फटका खेळला. गोलू वेगानं आले होते परंतु जीवाच्या आकांतेनं जिथे आपण पाहू शकता सिंगल ही मात्र मिळवली आणि या सिंगलच्या साह्यानं आत्तापर्यंत आपण पाहतायत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वरती 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये रन करायचे ते म्हणजेच आत्तापर्यंत या मॅचला जिंकण्यासाठी 5.
पुन्हा एकदा फटका तर खेळलाय खरा, फेकी नाही आली व्यवस्थित आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. विजय पंजा खोललाय DNCC. हा संघ मात्र आपण पाहतात या मॅच मधनं, आता या स्पर्धेमधनं होतोय बाहेर. मॅन ऑफ द मॅच तोही तेवढाच महत्वाचा. नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात, आणि ज्या वेळेला सुरुवात त्यावेळेला येऊया आपण पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये. तुर्तास जाऊया मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे. मॅन ऑफ द मॅच जे राहिलेले आहेत, मॅन ऑफ द मॅच रोहन, ज्यांनी 1 विकेट घेतली आणि बॅटिंगनं 7 रन केल्या, ते मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. रोहन या मॅन ऑफ द मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची किताब देण्याकरिता मी विनंती करतोय.